हॅलो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या आपल्या सेकंड चॅप्टरचा आजचा आपला दुसरा सेशन. या सेशनमध्ये आपण प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत तो प्रेशरचा अगदी डिटेलमध्ये. सुरुवातीला आपण बघणार आहोत ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय ते. द फोर्स एक्झर्टेड बाय एअर इन डाऊनवर्ड डिरेक्शन इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सर्वसाधारणपणे बघा आपल्याला माहिती आहे की आपलं हे जे ॲटमॉस्फिअर आहे हे बेसिकली सर्वात जास्त एअरने बनलेलं आहे आणि त्याच्या वजनामुळे ही एअर पृथ्वीवरती डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये फोर्स एक्झर्ट करते आणि हाच फोर्स म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. म्हणजे समजा असं मानू की एखाद्या ठिकाणचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला काढायचं आहे, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट दॅट पॉईंट कसं काढू शकतो आपण. तर आपण इमॅजिनरी जर एअर कॉलम कन्सिडर केला तर त्या पॉईंटपासून ते ॲटमॉस्फिअरच्या टॉपपर्यंतच्या पॉईंटपर्यंत एवढ्या एअर कॉलमचं जे वजन असेल किंवा वेट असेल ते म्हणजे काय तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि हे सगळ्यात जास्त मग कुठे असेल बघा. तर डेफिनेटली आपल्याला माहिती आहे की द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज हायेस्ट ॲट द सरफेस ऑफ द अर्थ. हे लॉजिकमध्ये आपण असंही बसवू शकतो बघा की आपली जे ॲटमॉस्फेरिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी त्याचा अभ्यास केला आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेयर्स आहेत, बरोबर ना. तर या सगळ्या लेयर्समध्ये आपल्या असं लक्षात येईल की बरोबर समुद्र सपाटीवरती ह्या सगळ्या लेयर्सचं प्रेशर आहे आणि जसजसं मग आपण वर जाऊ तसं काय होईल तर वरचं जे प्रेशर आहे ते काय होणार, कमी होत जाणार, कारण का वरती लेयर्स ज्या आहेत त्या कमी शिल्लक राहतील. सो या लॉजिकने सुद्धा आपण या पद्धतीने विचार करू शकतो की जसं आपण वर जात जाऊ समुद्र सपाटीपासून वरती तसं काय होईल, हळूहळू जो त्या लेयर्सचं जे प्रेशर आहे ते हळूहळू लेयर्सच कमी होत जातील, त्यामुळे त्यांचं जे प्रेशर आहे ते ऑटोमॅटिकली कमी होत जाईल. त्यामुळे सगळ्यात जास्त कुठे असणार आहे तर सरफेस ऑफ द अर्थ. मग हे सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तर समुद्र सपाटी. त्यानंतर बघा काय म्हटलंय, द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड ॲज नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे नॉर्मल जे आपण म्हणतोय की सगळ्यात सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे आपण कन्सिडर करतोय तर ती म्हणजे सी लेवल आणि तिथलं जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आणि जसं मग आपण त्या समुद्र सपाटीपासून उंच जाऊ तसं काय होत जाईल तर हा जो फोर्स आहे किंवा हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते हळूहळू काय होईल, कमी होत जाईल ऑब्व्हियसली. आणि एका ठिकाणी काय होईल ते पूर्णपणे संपेल. म्हणजे त्या केसमध्ये आपण असं जनरल केसमध्ये असं म्हणू शकतो बघा. काय म्हणू शकतो तर त्या ठिकाणी व्हॅक्यूम तयार होईल. व्हॅक्यूम म्हणजे अशी पोकळी की जिथं प्रेशर हे फार कमी आहे ॲज कम्पेअर टू नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि त्यामुळे त्याला आपण काइंड ऑफ व्हॅक्यूम असं आपण ट्रीट करतो. तर हा सगळा झाला ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा भाग. तर आता आपण वळतोय ॲब्सोल्यूट प्रेशरकडे. सो कन्सिडर अ टँक फिल्ड विथ वॉटर ॲज शोन इन द फिगर. म्हणजे आपण एक इथं सध्या बिकर घेतोय आपण बघा या पद्धतीने की ज्याच्यामध्ये पाणी भरलंय. सो आपण कन्सिडर काय करतोय बघा, ॲज्युम ॲन इमॅजिनरी सिलेंडर ऑफ हॉरिझॉन्टल बेस एरिया ए. ह्याचा जो हॉरिझॉन्टल बेस एरिया आहे तो ए आहे आणि हाईट जी आहे ती आहे x1 मायनस x2 म्हणजेच h. जे आपण x1 मायनस x2चं आन्सर जे आहे ते आपण h कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. सो ही डायग्राम जी आहे ती एकदा नीट बघून घ्या. तर या याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये तुम्हाला आत्ताच दाखवतो बघा. याच्यामध्ये एकूण 3 फोर्सेस दिसत आहेत. एक आहे हा जो F1 आहे, हा डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आहे. mg हा डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आहे आणि F2 जो आहे तो अपवर्ड डिरेक्शनमध्ये आहे. म्हणजे जेव्हा इक्विलिब्रियम कंडिशनला आपण जेव्हा इक्वेशन लिहू तेव्हा काय होईल, हे जे 2 फोर्सेस आहेत F1 आणि mg ते डाऊनवर्ड डिरेक्शनमधले आहेत आणि F2 जो आहे
तो अपवर्ड डिरेक्शनमधला आहे. तर लगेच त्याची करून टाकूया आपण. सो बघा काय काय आहे. द वर्टिकल फोर्सेस ॲक्टिंग ऑन द सिलेंडर आर काय काय आहेत. पहिला द फोर्स F1 सबस्क्रिप्ट लिहायला पाहिजे होता 1. द फोर्स F1 ॲक्टिंग इन द डाउनवर्ड डिरेक्शन ड्यू टू द वेट ऑफ वॉटर कॉलम अबाव द सिलेंडर. सो हा डाउनवर्ड डिरेक्शनमधला फोर्स आहे डायग्राममध्ये आपण जो आत्ता बघितला तो. त्याच्यानंतर बघा दुसरा आहे द फोर्स F2 ॲक्टिंग इन द अपवर्ड डिरेक्शन ॲट द बॉटम सरफेस ऑफ द सिलेंडर ड्यू टू द वॉटर बिलो द सिलेंडर. याचा अर्थ काय झाला बघा की हा अपवर्ड डिरेक्शनमधला फोर्स आहे कुठे लावलेला आहे बघा, तर ॲट द बॉटम ऑफ द सरफेस ऑफ द सिलेंडर. ओके, सिलेंडरच्या बॉटम सरफेसवरती लावलेला फोर्स आहे ड्यू टू द वॉटर बिलो द सिलेंडर. म्हणजे सिलेंडरच्या खालचं जे पाणी आहे त्याने त्याच्या बॉटम सरफेसवरती लावलेला जो फोर्स आहे अपवर्ड डिरेक्शनमध्ये तो म्हणजे F2 आहे. ओके, आणि तिसरा जो आहे तो आहे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन डाउनवर्ड डिरेक्शन ऑन द वॉटर एन्क्लोज्ड इन द सिलेंडर. सो तो जो फोर्स आहे तो आहे mg. बरोबर, म्हणजे एम इथे काय असणार आहे तर मास ऑफ द वॉटर इन द सिलेंडर. म्हणजे जो आपण इमॅजिनरी सिलेंडर पकडतोय तेवढ्या एरियामधलं जे पाणी आहे त्याचं जे मास आहे ते म्हणजे आपण एम जर मानलं तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तो mg होईल. मग या कंडिशनमध्ये आपण हे जे इक्वेशन आहे हे साधारणपणे कसं लिहू शकतो बघा, एकदम सिंपल आहे ते. As the water is in static equilibrium, the forces on the cylinder are balanced. म्हणजे बॅलन्स झाल्याच्या नंतर आपण हे जे इक्वेशन आहे ते काय लिहू शकतो बघा, सिंपल F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. सो एकदम ते सिंपल इक्वेशन जसं मगाशी आपण 3 फोर्सेस बघितले ते. आणि दुसरं काय आपण सांगू शकतो बघा, आपल्याकडे एक सर्वसाधारणपणे कंडिशन काय आहे तर हे बघा आपण बघितलंय प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. तर हे आपण फोर्स कसं लिहू शकतो, प्रेशर इंटू एरिया. सो F1 कसा लिहू शकतो, P1 इंटू ए आणि F2 लिहू शकतो P2 इंटू ए. सो एकदम सिंपल आहे या पद्धतीने. तसंच आपण काय करू शकतो, जसं कालच्या आपण भागामध्ये बघितलं की मास ऑफ द वॉटर इन द सिलेंडर ते आपण कसं लिहू शकतो बघा. तर आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. त्यामुळे जर मास आपल्याला काढायचं असेल त्या वॉटरचं तर काय करावं लागेल, तर डेन्सिटी जी आहे तिला व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडरने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, सो काय येईल ते बघा. सो एम इज इक्वल टू काय होईल, डेन्सिटी रो आणि व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर काय आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन होता तो इंटू हाईट ऑफ द सिलेंडर. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. सो हा जो एच आहे तो ॲक्च्युली पुस्तकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये इथे त्यांनी डायरेक्ट x1 मायनस x2 असं घेतलं आणि मग शेवटी तिथे एच सबस्टिट्यूट केलं. सो प्रत्येक वेळेला ते x1 मायनस x2 लिहिण्याच्या ऐवजी मी इथे डायरेक्ट आधी एच लिहिलं आहे आणि मग सगळ्यात शेवटी तिथे जेव्हा आपण जाऊ तेव्हा ते x1 मायनस x2 तिथे एचच्या जागेवर आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. सो सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 2 and 3 इन इक्वेशन नंबर 1. म्हणजे बघा इक्वेशन नंबर 2 म्हणजे F1 ची व्हॅल्यू, F2 ची व्हॅल्यू आणि एम ची व्हॅल्यू थोडक्यात आपण या पहिल्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करतोय. मग F2 काय आहे बघा, P2A, F1 आहे P1A आणि M म्हणजे रो AH इंटू G, हे mg होईल. ठीक आहे, सो इथल्या परिस्थितीमध्ये आपण काय काय लिहिलं आहे बघा, F2 हा F1 आणि M म्हणजे रो AH इंटू G. सो रो AGH असं हे आपल्याला इक्वेशन मिळालं. जर तुम्ही नीट बघितला तर तिन्ही टर्ममध्ये ए आहे. सो तो थ्रू आउट आपण कॅन्सल करू शकतो. सो P2 इज इक्वल टू P1 प्लस रो GH असं इक्वेशन आपल्याला इझिली मिळेल. आणि मग इथे मी ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो इंटू G इंटू x1 मायनस x2. सो हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला काय देईल बघा, दिस इक्वेशन कॅन बी युज्ड टू फाइंड द प्रेशर इनसाइड द लिक्विड. सो लिक्विडच्या आतलं जे प्रेशर आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला या इक्वेशनचा वापर करता येऊ शकतो. सो एकदम ते सिंपल आहे. सो इझी वेमध्ये कॅल्क्युलेट पण केलेलं आहे बघा, तर तुमच्या लगेच लक्षात पण येईल काय आपण पद्धतीने त्याच्यात गेलो आहे. ओके, सो पुढच्या पार्टकडे जाऊया जिथे आपण बघणार आहोत टू फाइंड द प्रेशर P ॲट डेप्थ H बिलो द लिक्विड सरफेस. लेट द टॉप ऑफ द सिलेंडर इज टचिंग द सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे काय,
जो सिलेंडरचा टॉप आहे, मगाशी आपला जो सिलेंडर होता तो आपण मध्यात कन्सिडर केला होता. आताच्या केसमध्ये आपण बरोबर त्या सरफेसला त्या सिलेंडरचा टॉप टच होतोय असं कन्सिडर करतोय. ठीक आहे. सो जर ती कंडिशन असेल तर काय होईल बघा, एकदम सिंपल केसमध्ये, इन दिस केस द ओनली चेंजेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट द सरफेस इज P0 किंवा P0. ओके. सो या केसमध्ये मग काय होईल, सिंपल ते जे इक्वेशन आहे मगाशी आपण लिहिलेलं तेच इक्वेशन थोडंसं फॉर्मॅट त्याचा बदलेल आणि काय होईल बघा, P इज इक्वल टू P0 प्लस H रो जी. इतकं सिंपल या पद्धतीने ते आपण इक्वेशन लिहू शकतो. म्हणजे तिथे थोडक्यात ही सबस्टिट्यूशन्स आपण करू शकतो. म्हणजे x1 x2 जे आपण तिथे मगाशी कन्सिडर केले होते, तर तिथे आपण काय करू शकतो, x1ची किंमत आपण 0 टाकली समजा. ओके. त्याच्यानंतर P1 ची किंमत आपण किती टाकतोय, P0 टाकतोय. त्याच्यानंतर ही इथे P2 होता, सो P2 ची किंमत आपण इथे P सबस्टिट्यूट केली आहे. ओके. आणि x2 जो आहे तो आपला -h असेल असं जर कन्सिडर केलं आणि या व्हॅल्यू जर तिथे टाकल्या तर आपल्याला या प्रकारचं हे इक्वेशन मिळेल. आणि हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला काय देतं ॲक्च्युअल कंडिशनमध्ये, तर ॲब्सोल्यूट प्रेशर ॲट द डेप्थ h बिलो द सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे हे आपल्याला इक्वेशन काय देणार आहे, ॲब्सोल्यूट प्रेशरची व्हॅल्यू देणार आहे. सो बेसिकली या इक्वेशनवरून आपण म्हणू काय शकतो बघा, सो टोटल प्रेशर किती असतं, तर P0 म्हणजे प्रेशर ड्यू टू द ॲटमॉस्फिअर, ओके, विच ॲक्ट्स ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड. जे सरफेसच्या लिक्विडच्या सरफेसवरती ॲक्ट होतं ते म्हणजे P0. आणि दुसरं जे आहे ते प्रेशर ड्यू टू द लिक्विड ॲट डेप्थ h, ते किती असेल, तर जर हाईट h असेल किंवा डेप्थ h असेल तर h इंटू रो इंटू जी. सो या दोघांची बेरीज जे आपल्याला काय मिळेल, तर ॲब्सोल्यूट प्रेशर. सो एकदम सिंपल आहे कन्सेप्ट ही. आणि आत्ता बघतोय आपण गेज प्रेशर. सो ही गेज प्रेशर एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. जर या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर बघा काय आहे ते, द डिफरन्स बिटवीन द ॲब्सोल्यूट प्रेशर अँड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज गेज प्रेशर. सो ॲब्सोल्यूट प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर ह्याच्यामधला जो फरक असेल तो म्हणजे तुम्हाला काय देईल, गेज प्रेशर. काही त्याला गॉज प्रेशर असंही म्हणतात. सो काही म्हणा तुम्ही, म्हणायला काही नाही, कारण आपण ज्यावेळेला उत्तर लिहिणार आहोत तेव्हा स्पेलिंग मात्र व्यवस्थित लिहा. सो इट इज गेज प्रेशर. सो फायनली P मायनस P0 इज इक्वल टू H रो जी, हे आपल्याला मिळालेलं इक्वेशन आहे. सो आजचा होमवर्क काय तो एकदा बघूया. ऑब्टेन द फॉर्म्युला टू फाइंड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ गिवन डिस्टन्स d above the liquid surface, draw the necessary diagram. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला ऑब्टेन करायचा आहे टू फाइंड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट गिवन डिस्टन्स d above द लिक्विड सरफेस. म्हणजे आत्ता जे आपण डेरिवेशन बघितलं त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं की ॲट डेप्थ h जो सिलेंडर आहे तो डेप्थमध्ये होता, जी डेप्थ h होती. आता आपण त्या हाईटला चाललो आहे जी हाईट d असणार आहे. आणि मगाशी काय झालं होतं बघा, तो इमॅजिनरी सिलेंडर होता, त्याचा जो टॉप होता तो सरफेसला टच करत होता वॉटरच्या. आणि आत्ताच्या केसमध्ये काय होईल, तर जो इमॅजिनरी सिलेंडर आहे त्याचा बॉटम हा त्या वॉटर सरफेसला टच करेल. सो या पद्धतीने ती सिच्युएशन तयार होईल आणि त्यानुसार डायग्राम काढून त्याला जो काही फॉर्म्युला तयार होईल तो तुम्हाला फाइंड करायचा आहे. हे आजचं तुमचं टास्क आहे, हाच तुमचा आजचा होमवर्क आहे.